मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्याची 13 जुलैपर्यंत मराठ्यांना ओबीसीतनं सरसकट आरक्षण मिळालं नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगेंनी दिलाय। भुजबळांचं ऐकून आमच्यावरती अन्याय केला तर सरकारला महागात पडेल असंही जरांगे म्हणतायत। हिंगोलीमध्ये जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली ही सुरू झाली। या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं जमलेल्या मराठा आरक्षण कार्यकर्त्यांसमोर जरांगे बोलले। ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना दाखले देण्यास सरकारला काय अडचण आहे असा सवालच जरांगेंनी केला। याशिवाय भुजबळ महाराष्ट्रात दंगल घडवू इच्छितात असंही जरांगेंनी म्हटलंय। मी सरकारला जाहीरपणाने सांगतोय 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या। जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही। हे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील, कोणी मदतीला येत नाही। गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होतील, कोणी 7-12 सुद्धा घेऊन येत नाही। छगन भुजबळला नाही कळणार, कारण त्याला वाटतंय तो जेलमध्ये जाऊन आला, सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे। त्यांनी असं पेरलंय ना भयानक की दंगली व्हावात म्हणून। मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या मायबाप जनतेच्या पायाला हात लावून सांगतो, त्याचा कुठं डाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्याला आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्यायचा नाही। बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे। मग पण ह्या बारील तुमच्यावर आता तर म्हणतात तसंच ह्या बारील माघारी चला म्हणलो होतो तुम्ही आलते। तुम्ही जर ह्या बारील म्हणल्या ना इथं जागेवर बस माघारीत नाही जात तिथंच बसू जाऊ द्या जवळच। त्याला काय नावेला जे आपण त्यांना छगन भुजबळच लागतोय, कडाल घेऊन येईन म्हणा।